आपल्या पाहुण्यांची ओळख सर्वप्रथम करून घेऊयात. डॉक्टर हर्षा सुनील बोरा मॅम आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. योगशास्त्र या विषयात PhD संशोधन त्यांचे सुरू आहे. त्याचबरोबर त्या एक अनुभवी योग प्रशिक्षक आहेत आणि शिक्षण क्षेत्रातील एक समर्पित व्यक्ती देखील आहेत. त्यांनी एस व्यासा युनिव्हर्सिटी बँगलोर इथून योगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण केलेलं आहे. पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि योगा पॉइंट नाशिकमध्ये त्यांना अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचा अनुभव योग, ध्यान, प्राचीन जीवनशैली, महिला आणि निओनॅटल योगा या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. या गोष्टींमधलं त्यांचं संशोधन आणि शोधपर निबंध वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत. अर्हम विद्या फाउंडेशन या आध्यात्मिक संस्थेच्या त्या माजी CEO देखील आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी स्वतःचे शोधनिबंध सादर केलेले आहेत. योगच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं आणि सर्वांचं शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील कसं चांगलं राहील यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. तर मी आदरणीय ममताताईंना विनंती करतो त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. सर जवळ या. ताई समोर. ताई ताई झेप उपक्रमानंतर आपण सगळेजण एवढे सकाळी पहिल्यांदा आलो ना. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्या ईश्वराला किंवा आपल्या आवडत्या प्रेरणास्थानाला स्मरून करतो. आज आपण माईंच्या संस्थेत पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन याच्या निमित्ताने जमलेलो आहोत. सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. इट गिव्स मी इमेन्स प्लेजर that on this auspicious day, on International Yoga Day, we'd like to announce Mangalam Yoga. It's a movement. It's a joy for us and it's a moments to connect, moment for one earth and moment for one health. ठीक आहे. म्हणजेच यावर्षीच्या योग दिनाची जी आपली कन्सेप्ट आहे वर्ल्ड वाईड, ती कन्सेप्ट अशी आहे की जीवनशैली, योग ही आपली जीवनशैली बनावे आणि एक पृथ्वी एक आरोग्य याची ही सुरुवात आहे. आपण त्याला या विचाराला आपण पुढे नेऊयात. प्रामुख्याने जो योग हा विषय आहे,
भारतामध्ये फार हजारो वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा, त्या परंपरेला जागतिक पटलावर म्हणजे वर्ल्ड वाईड त्याला मान्यता मिळाली 11 वर्षापूर्वी. त्या दिवसापासनं आज 21 जून म्हणजे हा आपल्या वर्षभरामधला सगळ्यात मोठा दिवस असतो. शाळेत शिकलोत ना आपण. 14 जानेवारी उत्तरायण सुरू होतं आणि 21 जून त्याचं दक्षिणायन सुरू होतं. म्हणजे हा वर्षभरामधला सगळ्यात मोठा दिवस असतो आणि या मोठ्या दिवसाचं औचित्य साधून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या राष्ट्राचे प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. आपण त्यांना याबद्दल थँक्स म्हटलं पाहिजे. आणि खरोखर आहे माईंडच्या नावामध्ये पद्मश्री हा पुरस्कार जोडला आहे. त्यांचं जे कार्य आहे ते कार्य महर्षीच्या पुढे जाऊन, महर्षी म्हणजे खूप मोठं कार्य केलेलं आहे. ऋषी मुनी महर्षी ही जी परंपरा आहे आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये, तर त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना, सगळ्या लोकांना एकत्र आणून ही मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आता जसं सांगतो आपण की योग या शब्दाचं उत्पत्ती कशी झाली किंवा योग या शब्दाचा सरळ अर्थ काय आहे, तर यूज या शब्दापासून या धातूपासून हा शब्द बनला. म्हणजे टू युनाईट म्हणजे एकत्रित येणं कसं माइंड, बॉडी अँड इंटलेक्च्युअल लेवल. ह्या सगळ्या गोष्टीनं म्हणजे आपण अभ्यास करतो, आपण खेळतो, आपण गप्पा गोष्टी करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकत्रित संगम करणं म्हणजे योग करणं असतं. आता आपण एक्झरसाईज करतो. शाळेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा नंबर जो येतो तो हुशार मुलगा समजला जातो. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना हुशार मुलं व्हायचं आहे, शहाणे मुलं व्हायचं आहे, बरोबर ना. तर मग आपण त्याला योग ह्या शास्त्राची जोड देऊन आपण आपल्या जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत ते आपल्याला साध्या सिंपल सुटसुटीत भाषेमध्ये योग शिकवणार आहेत. आपली जी प्रार्थना झाली आत्ताची, त्या प्रार्थनेमध्ये श्वासाचा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे, योग हे माइंड बॉडी कंट्रोलिंग करणारी ॲक्टिव्हिटी आहे. ते शिकवण्यासाठी आणि त्याचे प्रॅक्टिसिंग करण्यासाठी आता सकाळी हा प्रार्थनेमध्ये एकदम तल्लीन होऊन गेला होता. ठीक आहे, तर ती गोष्ट आपण बघणार आहोत की रिलॅक्सेशन कसं करायचं आणि रिलॅक्सेशनमध्ये आपल्याला आपल्या श्वासावरचं नियंत्रण कसं ठेवायचं. ते मी जास्त वेळ न घेता मी हँडओव्हर करतो सेशन जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्याकडे, आणि मी थांबतो इथे. थँक्यू. योगाची युज्यते अनेनैति योगः ही व्याख्या अतिशय समर्पकपणे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली. योगचा अर्थ हा सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना जोडणे हा असतो आणि तोच आपल्या शरीराला मनाशी जोडण्याचा आजचा हा आपला प्रयत्न नक्कीच सर्वांसाठी फायदेशीर ठरेलच. तर आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या डॉक्टर हर्षा बोरा मॅमना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या गोष्टींवरती मार्गदर्शन करावं. आपण रोज माइंडचा फोटो पाहतो, नमस्कार करतो. माइंडची स्माईल पाहिली आहे, तशी मोठी स्माईल नाही, हसू, राईट. आता सगळ्यांचे फोटो छान येते. ओके, कॅमेराकडे नका बघू. कॅन्डिड फोटो माहिती आहे, आपलं लक्ष नसताना फोटो येतात, माहिती आहे सगळ्यांना, ते छान असतात. ओके, तर माइंडसारखी स्माईल ठेवून सगळ्यांनी मला ऐकायचं. ओके, राईट, परफेक्ट. सगळेजण जागेत? मग जोरात गुड मॉर्निंग. थोडं अजून जोरात. परफेक्ट. तर आता ही जी एनर्जी आहे ती आपल्याला सगळ्यांना ठेवायची आहे. स्कूलमध्ये पळायचंय, लपाछपी खेळायची आहे, अभ्यास करायचा, अजून काय काय करायचंय? काहीच नाही. माइंड सारखं व्हायचंय. मग कोणासारखं व्हायचंय? पायलट व्हायचंय?
डॉक्टर व्हायचंय? इंजिनियर व्हायचंय? ओके. मग या सगळ्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? फक्त अभ्यास. आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, कारण आपण जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हाच आपण अभ्यास करू शकतो, राईट? आजारी पडल्यावर कोणी अभ्यास करतं का? झोपून राहतो ना. तर मग स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायला पाहिजे. हा, से जोरात. मला परफेक्ट, मला ऐकून येत. हां, तर स्ट्रॉंग राहण्यासाठी जी एक्सरसाइज असते किंवा अभ्यास करण्यासाठी जे आपल्याला फोकस करावं लागतं, वाचताना आपल्याला फोकस करावं लागतं, ते करण्यासाठी आपण योगा करणार आहोत आज. ओके, सगळ्यांना फर्स्ट यायचं आहे? बाकीच्यांना खालून फर्स्ट यायचं आहे, वरून फर्स्ट यायचं आहे, राईट? मग जेव्हा आपण योगा करतो तेव्हा आपलं फिजिकली स्ट्रेंथ वाढते, आपली ताकद वाढते, आपण आजारी नाही पडत, वी कॅन फोकस, आपण अभ्यास करू शकतो. आणि अभ्यास जेव्हा आपण करू तो पण लक्षात राहायला पाहिजे. परीक्षेत कोणाकोणाला सगळं आठवतं? कोणालाच नाही. परीक्षेत आठवतं ना पेपर लिहिताना, पण सगळं नाही आठवत, राईट? तर सगळं आठवण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी जेव्हा आपण प्राणायाम करतो, योग करतो, आपल्याला पटापट आठवतं. कसं आठवतं? येते वाजवता? येते ना? तशी एक्झाममध्ये आपल्याला पेपरला वाजवायची आहे चुटकी. तर सगळ्यांना जेव्हा लक्षात ठेवायचं आहे, सगळं यायला पाहिजे, तेव्हा आपण स्ट्रॉंग माइंडसाठी, स्ट्रॉंग मनासाठी, शरीरासाठी आपण योग करतो. सगळ्यांना माहिती आहे ना फोनला चार्जिंग लागतो. केव्हा आपण चार्ज करतो फोन? रोज चार्ज करतो ना, कारण त्याची पॉवर संपून जाते, त्याचं जे चार्जिंग असतं ते संपून जातं. आपण जेवतो कारण आपली एनर्जी संपून जाते, राईट? म्हणून आपण जेवतो. भूक लागते म्हणून आपण जेवतो. तसंच आपल्या मनाचं, आपल्या शरीराचं, आपलं फोकस वाढवण्यासाठी, आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी जे चार्जिंग लागतं ते कुठून येतं? एक्सरसाइज, प्राणायाम, ध्यान. ओके ओके, ऑल आर हिअर? आहेत ना माझ्याकडे लक्ष? मला जोरात ऐकू येतं, हळू ऐकू नाही येत. परफेक्ट. मग तसं आपल्याला बनण्यासाठी आपण आजपासून रोज योगा आणि प्राणायाम करणार आहोत. ओके? ऐकू नाही येत मला. हां, असं मला ऐकू येतं, हळू नाही ऐकू येत मला. तर म्हणून आपण योगा करतो. आणि हा योगा कुठून आलाय? कोण करतं योगा? आपण खाली रोज श्रीकृष्ण देवांची मूर्ती पाहतो, ते केवढे स्ट्रॉंग होते सगळ्यांना माहिती आहे. माई केवढ्या स्ट्रॉंग होत्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना ज्या सांभाळतात ताई केवढ्या स्ट्रॉंग आहेत आपल्याला माहिती आहे. मग अशी ताकद आपल्याला आणण्यासाठी आपल्याला योगा करायचा आहे. डन? सगळे करणार? हात मला सगळ्यांचे वरती पाहिजे. सगळे करणार? जे जे करणार दोन्ही हात वर. रोज करणार? आजपासून सुरू करणार? क्लॅप. ओके ओके, बस बस बस. ओके, सो लेट्स डू इट. आपण योगा म्हणजे गेम खेळणार आहोत. गेम खेळायला आवडतं? पण तुम्ही पटापट उत्तर देणार? राईट? परफेक्ट. ओके, डन. आता कोणी कोणी गेम खेळलाय? डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. सगळ्यांनी खेळलाय ना? सगळ्यांनी खेळलाय, राईट? मग डोंगराला जेव्हा आग लागते तेव्हा आपण काय करतो? पळतो, राईट? पण आता आपल्याला एकाच जागेवर पळायचंय. ओके, वी आर स्टक इन द वन प्लेस. ओके, सो लेट्स स्टार्ट.
डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली. कोण जोरात पळतंय, कोण जोरात पळतंय. डोंगराला आग लागली. इतकं स्लो पळतात का, फास्ट. डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली. अरे मी पळते अजून. डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली. अरे आग जोरात आहे, जोरात पळा. डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. थकलो आपण थकलो का. एक लांब श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत बाहेर. डोंगराला आग कधी लागते, जेव्हा झाड एकमेकावर घासतात. झाड कसं असतात, टॉल. लेट्स बी अ टॉल. उंच हो आपण. इंटरलॉक द फिंगर्स. दोन्ही हात एकमेकात अडकवा. स्ट्रेच युअर आर्म्स अप. आपले जे हील्स आहेत त्याला वर उचला. स्ट्रेच. सगळ्यात उंच झाड कोणतं असतं, नारळाचं झाड. कम ऑन, स्ट्रेच. सगळ्यांना लांब व्हायचंय. स्ट्रेच स्ट्रेच. वर खेचा. फोकस फोकस अँड रिलॅक्स. पाय खाली, हात खाली. हवा आल्यावर झाड हलतं. दोन्ही पायात अंतर घ्या. दोन्ही हात अडकवा. दोन्ही हात वर. श्वास घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. जोरात हवा आलीये, जास्त वाकायचं. डावीकडे. श्वास घेत सरळ उजवीकडे. सरळ डावीकडे. सरळ. परत एकदा. आता खूप जोरात हवा आलीये, एकदम खाली वाकायचं. उजवीकडे. सरळ. एक झाड तर पडलं. उजवीकडे डावीकडे. स्ट्रेट. दोन्ही हात खाली. रिलॅक्स. श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा. आता हवा नाहीये. आता स्टेडी, एकदम बिना हलता आपल्याला उभं राहायचंय. कसं उभं राहायचंय, सावकाश. डावा पाय आपला उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. फोकस, एका बिंदूवर लक्ष ठेवायचंय. आता हवा नाहीये, आता गरमी आहे. ओके, स्टेडी, कोणीच हालायचं नाहीये. कम ऑन, फोकस. एका बिंदूवर लक्ष द्या. फोकस. पडायचं नाहीये. झाड पडत नसतं कधीच. कम्प्लिटली स्ट्रेच. व्हेरी गुड. सावकाश. हात खाली. डावा पाय खाली. आता उजवा पाय वर. एका पॉइंटवर लक्ष ठेवायचंय. इकडे तिकडे नाही बघायचं, माझ्याकडे. फोकस. कम ऑन, पाय वर. फोकस. एक लांब श्वास घ्यायचा बिना हलता. श्वास सोडायचा. स्लोली. हात खाली, पाय खाली. एक लांब श्वास आत. श्वास बाहेर. आता आपण जसे हात वरती घेतोय तर तितका श्वास आपला वरती गेला पाहिजे. तितका श्वास आपल्याला घ्यायचा. श्वास सोडत हात खाली. हळूहळू श्वास आत. एक्सेल आउट. तोंडाने नाही, नाकाने. इनहेल. एक्सेल. नाईस. आता हनुमानासन पाहिला ना सगळ्यांनी, डोंगर घेऊन जाताना.
लेट्स डू इट. दोन्ही पायात अंतर घ्यायचंय, एकमेकांना धक्काबुक्की नाही. ओके, आता टर्न व्हायचंय डावीकडे. डावीकडे. तुमची डावी कोणती आहे? इकडची. आता डावा गुडघा वाकवायचाय, दोन्ही हात सरळ रेषेत. आणि आता इमॅजिन करा डोंगर, आपल्या हातात डोंगर आहे. जड आहे डोंगर, हो ना, खूप जड आहे ना. मग श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, सोडा. दोन्ही हात खाली, पाय सरळ. आता उजवीकडे वळायचंय. ओके, गुडघा वाकवला, गुडघा वाकवला, कंबर सरळ. दोन्ही हात आधी कमरेवर घ्या, मग दोन्ही हात सरळ करा. डोंगर बघा हातावर. फोकस. डोंगर दिसतोय सगळ्यांना? सगळ्यांचा मोठा डोंगर आहे. मग एक श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, बाहेर. आणि दोन्ही हात खाली, पाय सरळ, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता थोडंसं बसायचं. नाही? ओके, मग आता आपण गरुड पाहिला सगळ्यांनी? गरुड. आता हे जर सगळ्यांनी नीट केलं तर आपण उभंच राहू, नाही तर मग बसावं लागेल. ओके, एका पॉइंटवर फोकस सगळ्यांचं. राईट. उजवा पाय उचलला, तुमचा उजवा पाय उजवा उचलला. आता उजवा पाय गोल करा, डाव्या पायाला गोल गोल. सगळ्यांना माझा पाय दिसतोय? अरे तुम्ही हलायला लागले, मग बसावं लागेल आपल्याला. राऊंड करायचंय, ते अर्धच राऊंड झालंय. ओके, आता दोन्ही हात राऊंड करा. ओके, फोकस. बिना हालता करायचंय, बिना हालता. स्टेडी, फोकस, रिलॅक्स. हात खाली, पाय खाली. आता दुसऱ्या पायाने दोन्ही हात रोल. फोकस, फोकस. स्लोली रिलॅक्स. आता खाली बसा. पाय दुखायला लागले ना? पाय दुखायला लागले सगळ्यांचे? नाही? व्हेरी गुड. मग दोन्ही पाय सरळ. दोघांचे सगळ्यांचे पाय सरळ झालेत? दोन्ही पाय जोडलेत? कंबर सरळ. कुठे? कंबर सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. परफेक्ट. दोन्ही हात वरती. कम्प्लिटली स्ट्रेच. दोन्ही हात कम्प्लीट सरळ झालेत. श्वास घ्यायचा, श्वास सोडत खाली वाकायचे. अंगठे पकडायचे. कम ऑन. गुडघे उचलायचे नाहीयेत. सगळ्यांनी खाली वाकायचं. कोणीच सरळ नाही होणार. कम ऑन. जोपर्यंत सगळेजण आपले आपले अंगठे पकडणार नाही, मी सगळ्यांना अंगठे पकडायला लावणार. मग बघा, आपल्या शेजारी सगळ्यांनी अंगठे पकडलेत ना? आता पटापटा अंगठे पकडा. लांब श्वास घ्या. श्वास बाहेर. इनहेल, एक्झेल. श्वास आत. आणि आता कोण कोण आपलं कपाळ गुडघ्याला लावतंय खाली वाकून? बघू द्या मला पटापट. कम ऑन. श्वास घेत सरळ. हात खाली. थकली आता? नाही? व्हेरी गुड. आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे. आपल्या हिल्स वर बसायचंय.
टाचांवर बसायचंय. खाली 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 बसायचंय टाचांवर. आता दोन्ही हात मागे घ्यायचेत. दोन्ही हात पकडायचेत एकमेकांशी. श्वास घेतला. श्वास सोडत खाली वाकायचं. कपाळ जमिनीला लावायचंय. खाली वाका. सगळे खाली वाका. व्हेरी गुड. झोपायचं नाहीये कुणीच. श्वास घ्या. खाली वाकून श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा आणि सावकाश वरती यायचंय. स्लोली कम अप. गप्पाने मारायचं. ओके. रिलॅक्स. दोन्ही हात. आता गुडघ्यावर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यात अंतर घ्यायचंय. थोडंसं अंतर घेतलं सगळ्यांनी. राईट. आता दोन्ही हात कमरेवर. ओके. आता आपल्याला काय करायचंय, मागे वाकायचंय आणि मागच्याला बघायचंय. ओके. मग तुम्ही वाकून गप्पा मारा मागच्याशी. ओके. स्लोली. शेजारी गप्पा नाही मारायच्या. मागे. स्लोली मागे वाका. मागे वाका. करा मग. व्हेरी गुड. हो बाई. तो पण छान करतोय. ओके. यांच्यासारखं वाकायचं. आता वाका. वाका. बघा. एवढं वाकायचं आपल्याला. ओके. ओके. हळूच. ओके. रेडी. हात कमरेवर. यांच्यासारखं बसव. अँड गो बॅक. वाका मागे. ओके. याच्यासारखं वाका सगळे. सगळ्यांना एक एक चॉकलेट. स्लोली कमा. रिलॅक्स. ओके. टाचांवर बसायचे. जंगलाचा राजा कोण असतो? नक्की सिंहच ना. तो काय करतो? फोकस्ड असतो. शिकार करतो तेव्हा तो कोणाकडे बघतो? ज्याची शिकार करायची त्याच्याकडे बघतो. राईट. मग शिकाऱ्याकडे, शिकार जो असतो त्याच्याकडे तो पाहतो. राईट. आणि तेव्हा तो डरकाळी फोडतो. जेव्हा त्याला जंप घ्यायची असते, उडी मारायची असते. राईट. तशी डरकाळी आपल्याला मारायची. कशी मारायची आहे मी आधी दाखवणार. ओके. दोन्ही गुडघ्यात अंतर घ्यायचंय. ओके. दोन्ही हात असे ठेवायचे. ठेवले. सगळ्यांचे डोळे मोठे झाले. शिकारी दिसतोय, मी दिसतेय, पण मला खायचं नाहीये. ओके. डोळे मोठे. डोळे मोठे. आणि आता जीभ बाहेर काढत आपल्याला जोरात डरकाळी काढायची. ओके. कशी? कोणाची जोरात येते मी बघते. ओके. डोळे मोठे. वन मोर टाइम. रिलॅक्स. मागे व्हायचंय. डोळे बंद. डोळे बंद. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. लांब श्वास घ्यायचा आहे. श्वास बाहेर. श्वास आत. डोळे बंद. श्वास बाहेर. आता हळूच डोळे उघडा. सगळ्यांनी नाक पाहिलाय? नागपणा काढलेला. आपण व्हायचं तसं, पण कोणाला चावायचं नाही. आपण छान नागवायचं. ओके. हेल्प करणार. राईट. चला. दोन्ही हात पुढे ठेवले. वरती गुडघ्यावर. आता एक एक पाय मागे घ्यायचा आहे. घेतलं. हळूच वरती बघायचं. ओके. गुडघे खाली. लुक बॅक.
श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्या, श्वास सोडा आणि सावकाश परत गुडघ्यांवर यायचंय. आता हे काय झालं आपलं? मांजर, मांजर आहे ही. ओके, आता आपल्याला पर्वत व्हायचंय. ओके, पर्वत. आता ह्या पोझिशन मधून काय करायचंय? हळूच गुडघे उचलायचे, बॉडीला मागे पुश करायचंय. ओके, टाचा टेकवा, कंप्लीट व्ही. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल, एक्झेल आणि सावकाश डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. डावा पाय असा उभा, पाय घ्यायचा, गुडघा नाही. येस. आता उजवा पाय पुढे, उजवा पाय पुढे. चला परत अंगठे पकडा पटकन. पनिशमेंट सगळ्यांना. चला श्वास घेत वरती यायचंय. रिलॅक्स. आता आपण सूर्य नमस्कार करायचे. सूर्य आपल्याला एनर्जी देतो. झाडाला अन्न कुठून मिळतं? सूर्यापासून मिळतं. मग आपण थँक्यू म्हणायचंय का? आपल्याला जे पण मिळतं त्यासाठी आपण थँक्यू म्हणायचं असतं, राईट? तर सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याला ग्रॅटिट्यूड करायचंय. ओके, सो लेट्स डू इट टुगेदर. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही पाय जोडलेले, हात नमस्कार मुद्रा, मान सरळ. श्वास घेतला, श्वास सोडला. आता हळूच दोन्ही हात वरती घ्यायचे आणि मागे वाकायचं. ओके, मागे वाकले सगळे. हात सरळ, हात सरळ, हात सरळ. जोपर्यंत तुम्ही सगळे करणार नाही मी अशीच उभी ठेवणार. आता सावकाश खाली वाका कमरेतनं. सगळ्यांचे हात लागले जमिनीला. परफेक्ट. आता सावकाश डावा पाय मागे घ्या. ओके, उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये. ओके, आता सावकाश उजवा पाय मागे, सावकाश खाली जायचे. फक्त आपली हनुवटी टेकवायची. स्लोली परत भुजंगासन, नागासन पोझिशन वरती यायचंय. आता व्ही पोझिशन, पर्वत करायचंय. डावा पाय पुढे, डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे. सावकाश दोन्ही हात वर आणि दोन्ही हात परत. नमस्कार. कळलंय सगळ्यांना? आता आपण किती करायचे? 1008. 1008. स्ट्रॉंग आहेत ना तुम्ही? श्वास घेत दोन्ही हात वर. सगळ्यांनी करायचंय. श्वास सोडत खाली, खाली वाका. श्वास घेत उजवा पाय मागे, डावा पाय मागे. सावकाश खाली जायचंय. श्वास घेत वरती. पर्वतासन, पर्वताची पोझिशन. उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे. श्वास घेत वरती यायचंय, मागे वाकायचंय. स्लोली सेंटर. ओके, लेट्स गेट रेडी. हात परत वरती,
स्ट्रेच बॅक, बेंड फॉरवर्ड, पुढे वाकायचं, डावा पाय मागे घ्यायचा, उजवा पाय मागे, सावकाश खाली झोपायचं, भुजंगासन, लेफ्ट पाय पुढे घ्यायचा, डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे, स्लोली बेंड बॅक, मागे मागे वाकायचं अँड सेंटर. थकले? तुम्ही करतच नाहीये तर थकणार कुठून? सगळे नीट करणार आता. ओके, परफेक्ट. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात नमस्कार मध्ये. ओके, दोन्ही हात वरती, मागे वाका पटापट सगळे. परफेक्ट. सावकाश पुढे वाका, पुढे वाका, पुढे वाका पटापट सगळे जण. डावा पाय मागे, पटापट वरती बघायचंय, वरती बघायचंय, वरती बघायचंय. उजवा पाय मागे, पर्वताची पोझिशन करायची. सावकाश खाली जा. सगळ्यांनी आपली हनुवटी लावायची जमिनीला. हनुवटी, हनुवटी. ओके, सावकाश वरती यायचंय. भुजंगासन, नागाची पोझिशन. परफेक्ट. परत पर्वतासन. परफेक्ट. आता सगळ्यांना आपला आपला डावा पाय माहिती आहे ना? आहे ना? डावा पाय पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये, वरती बघायचंय, वरती बघायचंय, वरती. उजवा पाय पुढे, अंगठे पकडा सगळेजण. श्वास घेत वरती यायचंय, मागे, सेंटर. अजून दोन, दोन ना, दोन. हात नमस्कार, दोन्ही हात वरती. परफेक्ट. आता जसं सगळ्यांनी केलं तसं पटापट करायचंय. खाली वाकायचंय, उजवा पाय मागे. परफेक्ट. डावा पाय मागे. स्लोली गो डाऊन. हनुवटी जमिनीला लावायचे. दोन्ही हात आपल्या छाती शेजारी, दोन्ही हात छाती शेजारी. स्लोली वरती यायचंय. पर्वतासन. डावा पाय समोर, उजवा पाय समोर. गुडघे पकडा, सॉरी अंगठे पकडा पटापट. अंगठे, अंगठे पकडायचे. सावकाश वरती यायचंय, मागे वाकायचंय, सेंटर. दोन्ही हात नमस्कार मध्ये. लास्ट राऊंड. सगळेजण परफेक्ट करणार? ओके, मी छान आहे ना? मग सगळ्यांनी मला छान म्हणलं पाहिजे ना? तुमच्या ताई लोकांनी. मग सगळेजण छान करणार ना? लेट्स स्टार्ट. दोन्ही पाय जोडून घ्या, हात नमस्कार, दोन्ही हात वरती, मागे वाकायचे छान पैकी. ओय ओय, मागे पुढे वाकायचे. डावा पाय आठवला सगळ्यांना? डावा पाय मागे, वरती बघायचंय. उजवा पाय मागे, पर्वतासन. स्लोली खाली जायचंय. हनुवटी जमिनीला, हात छाती शेजारी. हनुवटी आहे ना सगळ्यांना? ती जमिनीला लावली. परफेक्ट. आता भुजंगासन. कोबरा पोज. कम ऑन, कम अप. कोबरा पोज. ओके, नाउ पर्वतासन, V पोझिशन.
आपला आपला उजवा पाय आठवला सगळ्यांना? उजवा पाय पुढे, वरती बघायचंय. डावा पाय पुढे, अंगठे पकडले सगळ्यांनी. श्वास घेत वरती आले सगळे. मागे वाकले, वाकले मागे. स्लोली सेंटर. आता थोडं झोपायचं. थकले? ओके फाईन. ओके लाय डाऊन. पाठीवर झोपा. दोन्ही पायात थोडं अंतर घेतलं सगळ्यांनी. डोळे बंद, डोळे बंद. दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्यायचंय. डोळे बंद, डोळे बंद. श्वास घेतला, श्वास सोडा. श्वास घेतला, डोळे बंद, डोळे बंद. टेक अ लॉन्ग डीप इनहेल. श्वास आत, श्वास बाहेर. अजून एक श्वास आत, पूर्णपणे बाहेर. आता सगळेजण चेक करा. डोळे बंद ठेवून चेक करायचंय. श्वास घेताना आपलं पोट वरती येतंय. श्वास घेतला, पोट वरती. श्वास सोडला, पोट आत. श्वास घ्यायचाय, पोट बाहेर काढायचंय. पोट फुगवा. श्वास सोडत पोट आतमध्ये. श्वास घेतला, पोट फुगलं. श्वास सोडला, पोट आत. अजिबात हालायचं नाही अगोणीच, फक्त पोट हलवायचंय. ओके. श्वास घेतला, पोट बाहेर. श्वास सोडत पोट आत. श्वास घेत पोट बाहेर. श्वास सोडत पोट आत. रिलॅक्स. डोळे बंद. सावकाश पायाची बोट हलवा. फक्त पायाची बोट. हाताची बोट हलवली. सगळ्यांना आपली डावी बाजू आठवली? सगळ्यांना आठवली डावी बाजू? आता सावकाश डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. खिडकीकडे, डाव्या कुशीवर या सगळ्यांनी. खिडकीकडे, डाव्या कुशीवर. डोळे बंद, डोळे बंद. हात आपल्या कमरेवर ठेवा. डाव्या बाजूला वळले सगळे? डाव्या बाजूला वळले सगळे? सावकाश डोळे बंद ठेवून उठून बसायचंय. डोळे बंद ठेवून उठून बसायचंय. बसायचंय, बसायचंय, उभं नाही राहायचंय. डोळे बंद ठेवून कोणाला कोणाला बसता येतंय? ओके ओके फाईन. डोळे बंद, डोळे बंद. आता आपण बंद एक ओंकार म्हणणार आहोत. सगळ्यांनी खोल श्वास घ्यायचा आहे. सगळेजण सोबत. शांति शांति शांति. सावकाश. सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. दोन्ही हात चोळायचेत. एकदम गरम करायचेत. डोळ्यांवर ठेवायचेत. डोळे दाबायचे नाहीयेत, फक्त डोळ्यांवर ठेवायचे. ओके. सावकाश डोळे उघडायचेत. थँक्यू. या दोघांसाठी टाळ्या वाजवा. आणि यांच्यासारखं आपण पण रोज करणार ना? मग आपण पण तेवढंच वागता येईल आपल्याला पण. ओके. आता मी जाऊ? नको? जा ना. बाय. पाठीचा कणा काढ.
श्वासाकडे. पूर्ण लक्ष श्वासाकडे. मान सरळ, चेहरा अगदी रिलॅक्स. डोळ्यांवर कपाळावर कोणताच ताण नको. चेहऱ्यावर एक शांत स्मितहास्य. नाकाने श्वास आत, नाकाने श्वास बाहेर. हळूहळू संपूर्ण लक्ष आपल्या पोटाकडे. श्वास घेताना पोटाची होणारी हालचाल. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या पोटाचे स्नायू प्रसरण पावतात. पोट फुगतं. श्वास सोडताना पोट रिकामं होतं, आत जातंय. संपूर्ण लक्ष तिकडे. पूर्ण श्वास घ्यायचा. शांतपणे डोळे उघडायचे. हळूच डोळे उघडायचे. आजच्या आपल्या या दुसऱ्या बॅचच्या योगसत्रासाठी आपल्या दुसऱ्या योग मार्गदर्शक किंवा योग प्रशिक्षक यांचं आपल्यात आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्राच्या मार्गदर्शक आदरणीय कायना काकडजी या एक अनुभवी योग मार्गदर्शिका आहेत. महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या आणि तसेच आयुर्वेदाबद्दल जनजागरूकता प्रसारक आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधनं योगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. कैवल्यधाम, टिळक विद्यापीठ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या वेगवेगळ्या संस्थांमधनं पारंपरिक प्रशिक्षण देखील त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं मत असं आहे की योग हे केवळ शरीरासाठी नसून आपल्या आत्मशक्तीसाठी आणि मानसिक संतुलनासाठी खूप जास्त गरजेचं टूल आहे. समाजात त्यांनी महिलांसाठी एक आरोग्यदायी, सुरक्षित आणि आत्मभान जागवणारी जागा निर्माण केली आहे. त्या आज आपल्या समोर आहेत आणि आपल्याला योगच्या माध्यमातून आपलं शारीरिक, मानसिक आणि सर्वांगीण स्वास्थ्य कसं अबाधित राहील यासाठी त्या मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय ममताताईंना विनंती करतो की त्यांनी ताईंचं स्वागत करावं. मी कायनाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करावी. आपण सुरुवात करूयात आणि सुरुवात करता करता छान गप्पा मारूयात. ठीक आहे? सगळेजण एक्साइटेड आहेत ना खूप? आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे म्हणून. बरं, अजून एक आधी त्याआधी मला सगळ्यांनी प्रॉमिस करायचं की आत्ता तुम्ही जे काही शिकणार आहात ते तुम्ही सातत्याने दैनंदिन जीवनामध्ये रोज सकाळी करणार. प्रॉमिस? जोरात बोला. चला, प्रॉमिस ताई. हां, ठीक आहे, आपण सुरू करूयात. ठीक आहे? आता सगळ्यांनी ना गुडघ्यांवर बसायचं. गुडघ्यांवर कसं बसायचं? असं कम्फर्टेबली बसायचं. याला म्हणतात वज्रासन. काय म्हणतात? ठीक आहे. वज्र म्हणजे आपले पाय वज्रासारखे ताकदवर होतात. अजून आयुष्य मोठं आहे तुमचं सगळ्यांचं. ठीक आहे? खूप काही करायचं आहे. चला, आता आपल्या उजव्या हाताच्या उंजळीवरती डावा हात ठेवून द्यायचा. असा ठेवून द्या आणि हाताची अंगठ्याची बोटं अशी लॉक करा एकमेकांना. असं. व्हेरी गुड. डोळे बंद करायचे. आता छाती एकदम सरळ ताणायची, कॉन्फिडन्स नाही. व्हेरी गुड. डोळे बंद करायचे आणि श्वसन करायचं. ठीक आहे? दीर्घ श्वसन. श्वसन नेहमी छातीने असतं, पोटाने नाही. लक्षात ठेवायचं. छाती आणि नाकाचा पूर्ण वापर करायचा. श्वास भरून घ्या. दीर्घ श्वसन. श्वास सोडून द्या. श्वास भरा संपूर्ण. श्वास सोडा. आता श्वास भरता भरता तुम्ही तुमची स्वप्न आठवायची, जे काही तुम्हाला आयुष्यात तुम्ही गोल अचीव करायचं आहे. आणि श्वास सोडताना असं समजायचं की मी सगळी स्वप्न अचीव करत आहे ऑलरेडी, पॉझिटिव्हली. आता हलकीशी स्माईल करत श्वास भरा.
व्हेरी गुड. किती छान दिसतायत रे सगळे. श्वास सोडून द्या. पुढचं भविष्य भारताचं. पुन्हा श्वसन घ्या, श्वसन सोडून द्या. आता दोन्ही हात जोडायचे एकमेकांवरती आणि असे घासायचे. जोरात घासा. गरम झाले का हात? छान वाटतंय का? आता हळुवारपणे ते अलगद आपल्या डोळ्यांवरती लावायचंय. याला म्हणतात तुमची स्व ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा. जेव्हा पण तुम्हाला डल वाटतं, एकटं वाटतं, असं वाटतं की मला टेन्शन येतं अभ्यासाचं, मला याचं टेन्शन येतं, त्याचं टेन्शन येतंय, असंच करायचं. डोळे बंद करायचे, 5-6 वेळा श्वास दीर्घ भरायचा, दीर्घ सोडून द्यायचा. असे हात रब करायचे, माइंड आठवायचं आणि डोळ्यांवरती हात ठेवायचा. देन हॅपी फेस. राईट. आता आपण शिकणार आहोत ओमकार. हा पहिला अभ्यास तुम्हाला रोज पहिल्यांदा करायचा. सकाळी उठल्या जिथे तुम्ही झोपता तिथून उठायचा आधी हा अभ्यास करायचा. ठीक आहे. आता ओमकारासाठी आपण काय करणार आहोत? पद्मासन मध्ये बसणार आहोत. पद्मासन कसं असतं? उजवा पाय सोडा, डावा पाय सोडा, सरळ ठेवा. दंड स्थितीमध्ये बसून घ्या. व्हेरी गुड. याला म्हणतात दंड स्थिती. बागेत बसल्यासारखं नाही बसायचं, सरळ बसायचं. तुम्ही हसत नाही का रे? मी तर अजूनही बघ किती हसती खेळतीये. आता उजवा पाय उचलायचा, डाव्या मांडीवरती असा ठेवून द्यायचा. व्हेरी गुड. सगळ्यांना माझा आवाज येतोय? व्हेरी गुड. हा, आता उजवा गुडघा असा थोडासा दाबायचा, जर पुढच्या वेळेला दाबायचा सांगते मी तुम्हाला. डावा पाय उचलायचा, उजव्या मांडीवरती ठेवून द्यायचा. याला म्हणतात पद्मासन. बघू जरा किती जणांना जमतंय. हुशार आहेत हा मुलं. जमलं की? हा, तो पाय दाब. हा, उचल. जमलं. पाठ सरळ करा, ताट बसायचं. याला म्हणतात पद्मासन. काय म्हणतात? ही तुमची मूलधारा ऍक्टिव्हेट करते. मूलधारा म्हणजे काय? तुमच्या योनीमध्ये एक शक्ती असते, आपल्या पायांमध्ये एक शक्ती असते. ती शक्ती खूप ताकदवर असते. तुम्हाला जे हवंय ना ते तुम्ही विचार करून मिळवू शकता. तुम्हाला फक्त विचार करायचा असतो या आसनात बसून, पण विचार पॉझिटिव्ह हवा मात्र. डोळे बंद करायचे आणि आता ओमकार करायचा. ओमकार करण्यासाठी मुद्रा घ्यायची. हस्त मुद्रा कशी असते? हात असे करा, मला दाखवा. पहिली 2 बोटं, प्रथम आणि अंगठा असं लॉक करायचं एकमेकांना अलगद, आणि बाकीची 3 बोटं अशी लॉक करायची. व्हेरी गुड. स्ट्रेट नाही करायची, ताण नाही द्यायचा, अलगद, आणि ठेवून द्यायची. डोळे बंद करायचे आणि फक्त मी म्हणते जसा उच्चारण माझ्या मागून करायचा. ठीक आहे. म्हणा पुन्हा एकदा श्वास भरा. डोळे बंद करूनच ऐकायचंय. पाय सोडून द्या सगळ्यांनी. आधी डोळे बंदच ठेवा. पाय सोडून द्या आणि फक्त ऐकून घ्या. उम. अ म्हणजे ब्रह्म, उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महेश. ओमकार का करताय त्याचा अर्थ कळाला पाहिजे ना तुम्हाला सगळ्यांना. उ म. अचा उच्चारण करताना तुम्ही तुमच्या सभोवतालची ताकद वापरता.
जर तुम्हाला सभोवतालच्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत, हव्याशा आहेत, जसा की अभ्यास, तुमच्या सभोवतालच्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या भौतिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्यात, त्या अ मध्ये असतात. आणि म मध्ये म्हणजे तुमचं मन शांत होतं, तुमचं चित्त शांत होतं, तुमचा आत्मा शांत होतो. आणि हे सातत्याने केल्यावरच तुम्ही एक छान माणूस होऊ शकता, छान व्यक्ती होऊ शकता. नेहमी मन शांत ठेवाल तर जे तुम्हाला हवं ते तुम्ही सगळं अचीव करू शकता. लक्षात ठेवा, तुमचं ध्येय, तुम्हाला जे काही हवंय ते तुमच्या प्रत्येक श्वासामधून तुम्ही मिळवू शकता. म्हणून ओंकारचा उच्चारण हा रोज गरजेचा आहे. कमीत कमी 3 ते 6 वेळा ओंकार तुम्हाला रोज सकाळी उठून करायचा आणि मग पुढच्या तुमच्या स्केड्यूलला सुरुवात करायची. ठीक आहे एव्हरीवन, से येस ऑर नो? ठीक आहे, चालेल. डोळे उघडा. ताई बोर तर नाही करत आहे ना तुम्हाला? काही क्वेश्चन्स असतील तर आपण नंतर मी विचारायला लावेल. ठीक आहे, मग तुम्ही विचारा. क्वेश्चन्स ठेवा. क्वेश्चन्स नाही आले तर मला असं वाटेल की तुम्हाला सगळंच येत आहे, नाही तर मला काही शिकवता नाही आलं असं आहे. चला आता मार्जरासन मध्ये यायचं. गुडघ्यांवरती यायचं अशा पद्धतीने. गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर, हातांमध्ये थोडंसं अंतर. एकदा पॉश्चर करेक्शनला प्लीज मला टीचर मदत कराल? असं यायचं बाळा, असं नाही बसायचं. हा, मी असं दाखवते. ठीक आहे, अशा पद्धतीने. व्हेरी गुड. स्पाइन डाऊन. श्वास भरायचा, मान उंच करायची उंटासारखी. श्वास सोडत, मान आतमध्ये, पाठ आतमध्ये. पुन्हा श्वास भरा. व्हेरी गुड. श्वास सोडा. व्हेरी गुड. श्वास भरा. श्वास सोडून द्या. श्वास भरा. श्वास सोडून द्या. आता मोस्टली इथे सगळे मुलं आहेत म्हणून सांगते. पुढे जाऊन मुलांना मणक्याचा प्रॉब्लेम हा कधी ना कधीतरी जाणवतोच. त्यामुळे सांगते, तुम्ही तुमच्या स्पायनल कॉर्डला नेहमी सातत्याने हेल्दी ठेवण्यासाठी हे आसन करायचं. मार्जर आसन. याने तुमच्या पाठीची ताकद वाढते आणि आयुष्यातलं मोठ्यातलं मोठं पण ओझं तुम्ही घेऊ शकता. आता पुढचं आसन. ठीक आहे, त्यासाठी उभं राहायचं. चला उभं राहा. आता आसनांचा आपण एक सिक्वेन्स करणार आहोत. ठीक आहे, सिक्वेन्स खूप सोपा आहे. सगळ्यांनी असं अंतर घ्या आधी एकमेकांमध्ये. आहे व्यवस्थित? आता असं घ्या बरं, एकदा चेक करा. व्हेरी गुड. ठीक आहे. हा, दोन्ही पाय जोडलेले. सूर्यनमस्कार करूयात. सूर्यनमस्कार कधी केलेत का? सगळ्या ठीक आहे. मग आपण हनुमान दंड शिकूयात आज मस्तपैकी. हनुमान दंड शिकूयात. हनुमान दंड म्हणजे सूर्यनमस्कारचाच प्रकार आहे, पण तो आहे ट्रेडिशनल प्रकार. कुस्तीवाले लोक करतात. ताकद किती असते त्यांच्यामध्ये, आहे की नाही? आपल्याला ताकद पाहिजे ना. चला आता काय करायचं बघा. खाली जायचं असं. हा, दोन्ही पाय मागे न्यायचे. असं थांबा. अधोमुख श्वानासन मध्ये. पर्वतासन. डोंगर बनवा. व्हेरी गुड. गुड. खूप छान. ठीक आहे. आता डावा पाय उचलायचा, दोन्ही हातांच्या बाहेर ठेवायचा. डावा पाय दोन्ही हातांच्या बाहेर. व्हेरी गुड. हा, आधी बघून घ्या सगळे. गोंधळ घालू नका अजिबात. गोंधळ घालू नका. आधी बघून घ्या सगळे. मागचे मुलं आधी बघून घ्या. हे आहे अधोमुख श्वानासन. मी उजवा पाय उचलून दोन्ही हातांच्या बाहेर ठेवला. ठीक आहे. पुशअप केल्यासारखी पोझिशन केली. श्वास सोडत मी छाती खाली नेली. मागचा पाय खाली दाबला. डाव्या पायाचा गुडघा, छाती उंच. व्हेरी गुड. आता मागच्या पायाचा गुडघा उचलला. उजवा पाय मागे नेला. डावा पाय दोन्ही हातांच्या बाहेर ठेवला. आता दुसरा पाय. तसंच परत छाती खाली घेऊन गेले. श्वास भरत उंच मान केली. कळाला? काय रे, केलं नाही का काय कधी? कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? पाठच मोकळी होऊन जाईल एकदम. चला आता परत डोंगर. उजवा पाय पुढे, छाती खाली, आवाज नाही. छाती उंच, मान उंच. लक्ष द्यायचं आणि करायचं. परत दोन्ही पाय मागे, डावा पाय पुढे, छाती खाली,
उंच. व्हेरी गुड. रिलॅक्स. बापरे 30 मारते मी 30. 4 मध्ये थकले तुम्ही. हा रोज करायचं. हनुमान दंड म्हणतात. हनुमानाकडे ताकद कुठून आली माहितीये का? हनुमान दंड करता करता आली. खरंच वाचलंय मी. हनुमान दंड करायचे म्हणजे करायचे रोज. झाला तुमचा व्यायाम झाला एकदम असे मस्त दिसाल. चला पुढचं. हा आता मला सांगा कोणाला स्प्लिट करता येते पायामध्ये? अशी अशी दाखवा बरं सगळे जण. याला म्हणतात प्रसारित पादहस्तासन. असं इतकी नाही करायची. हा खांद्यांपेक्षा थोडेसेच पाय बाहेर न्यायचे, जास्त नाही स्प्लिट करायचे. करा. आता छाती खाली न्या बरं. न्या छाती खाली. न्या छाती खाली. व्हेरी गुड. गुडघे ताट. न्या खाली छाती. हाताने पाय धरा. हाताने पायाचे घोटे धरा. बापरे काय शिकतायत आज मुलं. नवीनच काहीतरी आहे ना. अरे बापरे दुखा लागला. जमेल जमेल. चल कर. बस बस जास्त ताण नाही. रिलॅक्स. सूट देते मी तुम्हाला. पहिलंच टीचिंग आहे माझं म्हणून. रोज वर्कआउट करायचा. एक्सरसाइज करायचा रोज. तरुण राहायचंय ना आयुष्यभर. तेव्हा सर बघा आमचे किती तरुण आहेत. बरं चला आता पुढचं आसन करणार आहोत. खूप सोपं आसन आहे. असं खाली बसायचं. दोन्ही पाय सरळ करायचे. याला म्हणतात जानुशिरासन. अच्छा मी या साईडने फेस करून दाखवते म्हणजे तुम्हाला जरा कळेल. असं आता मी काय करणार माहितीये? माझा उजवा पाय घेणार असा लॉक करणार. जानुशिरासन. असा अर्धी मांडी घालायची. मांडीच्या खाली मांडी नाही घालायची. असं ठेवायचं. ठीक आहे. व्हेरी गुड. आता दोन्ही हात उंच करायचे. उंच. अजून उंच. ताठ. श्वास भरायचा. श्वास सोडत हळुवारपणे खाली जायचं. समोर बघत. मान नाही न्यायची खाली. समोर बघत जा. खाली डोकं लावा. जा खाली. डोकं लावा पटकन. असं लावा डोकं. समोरून दाखवते. समोरून बघाय बघा. असं तुम्हाला माहितीये तुमची फ्लेक्झिबिलिटी कुठे असते? खूप एक लॉजिकल गोष्ट सांगते. आपली फ्लेक्झिबिलिटी ना आपल्या इमोशन्स मध्ये असते. आपले जसे इमोशन्स असतात ना तशा तशा शरीराच्या भागांमधली फ्लेक्झिबिलिटी इधर कमी होते नाही तर जास्त होते. जर तुम्हाला हे फॉरवर्ड बेंडिंग वाढवायचं ना, डोकं लावायचं असेल ना पायाला स्वतःच्या, तर आधी सरेंडर व्हायला शिका आयुष्यात. प्रत्येक गोष्टीमध्ये सरेंडर व्हायचं. सरेंडर म्हणजे काय? आत्मिक व्हायचं. आत्मिक म्हणजे काय? साधं व्हायचं. किती किती कमवा तुम्ही, किती मोठे व्हा, साधेपणाच ठेवायचा. ज्याच्याकडे साधेपणा असतो ना तो माणूस नेहमी मोठा असतो. लक्षात ठेवायचा. आत्म्याने, शरीराने. आणि त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी तेज दिसतं. आणि तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी योगा सारखी सातत्याने करायची गरज नाही पडणार. कारण तुमचा आत्माच इतका सात्विक आहे की तुम्ही आपोआपच सरेंडर होत आहे. आपोआपच फॉरवर्ड मूव्ह फोल्ड होत आहे. मी तुमच्या वयाची असताना माझं नव्हतं जात डोकं. इगो होता मला खूप. माझ्या पप्पांना म्हणायची मी नाही करणार, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, असं होतं माझं. मग नंतर मोठी झाले, मग नंतर शिकले. सो आपण जेवढं जसं जसं प्रॅक्टिस करतो ना, सातत्य ठेवायचं. कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट असते. मग ती अभ्यासात असो, मग ती तुमच्या दैनंदिन जीवनात असो, कुठल्याही गोष्टीमध्ये. साधा तुम्हाला बॉल जरी एका गोलमध्ये मारायचा असेल ना, सातत्य ठेवल्याशिवाय त्या गोलला तुम्ही अचीव नाही करू शकणार कधी. लक्षात ठेवायचं. कन्सिस्टन्सी इज ओनली द की फॉर युअर ओन लाईफ. लक्षात ठेवायचं नेहमी. दुसऱ्या साईडने चला. काय ताई बोर करते. चला दुसरा पाय सगळ्यांनी. आता दोन्ही हात वरती उंच. जा खाली. समोर बघत. असं नाही यायचं, हे नसतं खाली. पाठ आहे तुम्हाला असं जायचं. समोर बघत जायचं. खाली श्वास सोडा. जा खाली. जा खाली. अजून
लावा डोकं. वा वा, काय डोकी लागतायत. मस्त. हा, हे बघ असं समोर बघ, असं समोर बघ, असं जा, असं जा. श्वास सोडायचा, परत जायचं खाली. गेलास की. टेक्निक खूप सोपं आहे, टेक्निक लक्षात ठेवायचं. आता अजून का याच्यामध्ये खूप छान सोपं आसन आहे. सोपं आहे, आसन अवघड नाही. दोन्ही पाय स्प्लिट करा. उपविष्ट कोणासन. आता ऐका, ही आसनं आहेत ना, मला जमली तर मी तुम्हाला PDF पाठवेल इकडे, हां मॅडमकडे. मग त्या तुम्हाला झेरॉक्स पण हे करतील किंवा याचा वर्गात अभ्यास व्हावा याची पण मी थोडीशी रिक्वेस्ट करेल. आता असे स्प्लिट करायचे पाय. आता गंमत बघा काय असतं. आता तुम्हाला तर एवढे नाहीच. असे हिप्स किंवा मांड्या थोडा मागे घ्यायच्या, बाहेर काढायचं आणि पाठ सरळ करायचे. पाठ सरळ करा. पुन्हा सांगते, टेक्निक लक्षात ठेवा. आता मोस्टली काय असतं ना, आपल्याला लोक पाठीतून पुढे जातात, आपण कमरेतून पुढे जायचं. कमरेतून लंबर स्पाईन मधून श्वास सोडायचा. श्वास सोडा, जा खाली. चला, जा खाली. श्वास सोडा, एवढंच जा खाली. आता जा, एवढंच खाली. आता हळूहळू हात पुढे ठेवा. जा खाली, जा खाली पूर्ण. चला, 1 2 10 सेकंद, 3 4 5 6 7 8 9 असं जायचं वरती. 10. रिलॅक्स. अरे बापरे. आता रिलॅक्स करण्यासाठी असं बटरफ्लाय करायचं. बटरफ्लाय, लगेच बटरफ्लाय करायचं. बटरफ्लायचे फ्लाईज कसे उडतात माहितीये ना, पंख तसे उडवायचं. फ्लाय. असं, व्हेरी गुड. आता ना बटरफ्लाय मध्ये आपण अजून पाठ ताट करूयात, म्हणजे अजून इम्प्रूव्ह होईल. असं धरायचं बटरफ्लाय, असं खेचायचं. खेचा, खेचा वरती. व्हेरी गुड. खेचा वरती. कानाच्या मागे जाऊ देत हात सगळ्यांचे. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. 6 7 8 9 10. रिलॅक्स. बापरे, भूक लागली आता आम्हाला सगळ्यांना, जाम भूक लागली. आता मस्त आहे. आता पाठीवर लोळायचं. आता ऐका माझं, आता मस्त. आता झोपायचंय, पण झोपून करायचं. आता लक्ष द्या मी कसं करते, मग करूयात आपण. सगळ्यांनी लक्ष द्या. सोपी आसनं आहेत. पाठीवरती झोपायचं. पाठ पूर्णपणे टेकून द्यायची खाली, जमिनीवरती. शांत व्हायचं आधी नेहमी. शांत मनाने विचार करायचा, कॉन्फिडन्स गेन करायचा. हात असे, सॉरी पाय असे ठेवायचे. पायाचे चवडे असे ठेवले मी. दीर्घ श्वसन केलं, दीर्घ श्वसन सोडून दिलं. याला म्हणतात चक्रासन, व्हील पोज. महाभारतामध्ये रथ कोणाचा अडकला होता आठवतंय का? हा, रथ का अडकला? पाठ खंबीर नव्हती त्याची, म्हणून रथ अडकला होता त्याचा. आपला रथ अडकला पाहिजे का आयुष्याचा? नाही. असे हात ठेवायचे. असे हात ठेवले, दोन्ही पाय जवळ घेतले, श्वास सोडायचा. आधी गुडघ्यांपासून हिप्सचा भाग उचलायचा असा, ठीक आहे. मग हळूहळू कमरेचा भाग. मग हे झालं की हात असे दाबायचे. असे दाबले की मान आतमध्ये घेऊन असं उंच व्हायचं. चक्रासन. आणि मग हळुवारपणे खाली व्हायचं. चला, का लगा आज तर मज्जा येणार आहे बाबा. काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, भारी. काहीतरी नवीन आयुष्यात शिकायला मिळतंय आम्हाला. अरे वा, बघा बघा मॅडम, तुमच्याच वर्गातली मुलं आहेत, खूप टॅलेंटेड आहेत. बघू जरा. अरे वा, छान. हे जास्त नाही करायचा, 5 सेकंद होल्ड करा, नंतर थांबा. रिलॅक्स. हळू 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 हळू. हळूच खाली जायचं. असं हात दाबून ठेव. हात दाबून ठेव. मान आतमध्ये घे. मान आतमध्ये घे. सोडून दे बाळा, सोडून दे. सोड. रिलॅक्स. ए, माझ्याकडून सगळ्यांसाठी टाळ्या. खूप छान केलं सगळ्यांनी. चला, लहान मुलांसाठी टाळ्या वाजवा.
मस्त हा? येईल. ज्यांना नाही जमत आहे त्यांनी कॉन्फिडन्स लूज करू नका. ठीक आहे, जमणार, हळूहळू जमेल. तुम्हाला टेक्निक कळायला पाहिजे. प्रत्येकाच्या माइंडमध्ये टेक्निक वेगळ्या असतात, पण मेंदू सेम असतो, सगळ्यांचा सेम लेवलचा असतो, फक्त वापरायचा कसा आपल्याला माहित पाहिजे. चला आता सोपं आहे, शेवटचं आसन मग झालं. हा, सुप्त मत्स्यासन. सुप्त मत्स्यासनसाठी गुडघ्यांवर उभे राहा. आधी जनरली लोक उष्ट्रासन करतात, आपण एक मस्त आसन करू. हे तुमच्या डायजेशनसाठी खूप चांगलं असतं. अच्छा, मोठ्यांनी पण ही आसनं लक्षात घ्या. याच्यामध्ये थोडे सिंपल वर्जन आहेत, मी सांगेल तुम्हाला नंतर वर्जन सगळे. असं बसायचं, पाय वाईड करायचे, वाईड करायचे आणि हिप्स मध्ये टेकवायचे, मांडीच्या मध्ये असे पूर्ण जमिनीवरती. हा, बरे सगळे पुढे सारखा, मागे डोक्याला वगैरे लागलं नाही पाहिजे काही. तू आडवा हो या असा हो, मागे तुला लागेल ते कपाट लागेल. असं व्हायचं. आता ऐका, हळूहळू असं खाली जा, एल्बोज टेकवा, खाली जा, पूर्ण झोपा. आता हाताच्या कोपऱ्यांची घडी घाला, हाताची घडी डोक्याच्या वरती ठेवा. हाताची घडी डोक्याच्या वरती. थांबून राहायचं. अरे वा, असं तुम्ही झोपू पण शकता. झोपून जा. काय करतोय, काय डेंजर नाहीये, काय शिकवली. रिलॅक्स. थोडं असं सोडायचं, आपण हळूहळू यायचं वरती, जसं माझं केलं तसं वरती या. काय स्वतःसाठी ऑलवेज अप्रिशिएट युअर सेल्फ. प्रत्येकामध्ये एक वेगळी ताकद असते. तुझ्यामध्ये प्रत्येकामध्ये एक वेगळी शक्ती आहे, एक वेगळी ताकद आहे. जर तू छान पेंटिंग करू शकतो ना, तर तू मे बी छान लिहू शकतोस, छान अक्षर असू शकतं. तू छान कुक करू शकतो, मे बी तू छान सायकल चालवू शकतोस. जे आपल्यामध्ये छान आहे ना ते ऑलवेज अप्रिशिएट करायचं, आणि जे आपल्यामध्ये कमी आहे ना त्याच्यामध्ये ताकद लावून नवीन शिकायचं. कमी आहेच कसं काय, मी ते कमी पडतोच कसं काय, असा विचार करायचा आणि त्याच्यावर सातत्याने काम करायचं. लक्षात येतं ना, इथून ऐकताय इथून सोडून नाही देते ना, द्या एकदाच ऐकताय काय. चला झालं. मी तुम्हाला शिकवणार आहे आज असं एक आसन जे तुमच्या पूर्ण शरीराला व्यायाम देतं. त्याला म्हणतात सर्वांगासन. हे सर्वांगासन कसं, याच्या आधी काय केलं आपण बाय द वे, सुप्त मत्स्यासन. मत्स्यासन म्हणजे माशासारखं पडणं, सुप्त मत्स्यासन. त्याच्या आधी काय केलं, चक्रासन, व्हील पोज, राईट. आठवतंय ना सगळ्यांना? व्हेरी गुड. सर्वांगासन करणार. आता सर्वांगासन बघा कसं करायचं. पाठीवरती झोपायचं, पूर्ण पाय असे उचलायचे आणि असा झटका द्यायचा उंच, मग हळूहळू सोडायचं. असं पाय मागे सोडायचे, हळूहळू सोडून द्यायचं, ताठ करायचं, सोडा. कळालं का? करायचं का मग? एक मिनिट थांबा. दक्षता, तुम्ही नीट ऐकलं नाही. कमरेला हात लावून ठेवायचा, तरच पाय वरती उचलायचे. हलकं म्हणा तुमचं शरीर, लवचिक आहात तुम्ही सगळे, पण सांगते मी तुम्हाला. उलटे हात लावायचे बाळा, उलटे हात लाव. हा, उचल हिप्स उचल. थांबून राहा तिथे, फक्त हाताचे कोपरे आतमध्ये आले. हा बाळा, आले. अरे वा, किती छान करतायत सगळे. दम लागला की सोडून द्या आसन आणि हळूहळू सोडा, ताकदीने हळूहळू सोडा. बॉडीवरती कंट्रोल हवा. छान करतोय, हळू असं सोडून द्या आसन. आता व्हेरी गुड. आसन सोडून द्या हळूहळू. नाही, मान नाही उचलायची, मान न उचलता पाय खाली, मान न उचलता पाय खाली. रिलॅक्स रिलॅक्स. चला सगळ्यांनी शांत बसून राहा. आसनांचा अभ्यास झाला आपला. हा, आवडली का रे आसनं? साधी मांडी. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी ना हे शिकलो होतो, पद्मासन शिकलो होतो, राईट. ते पद्मासन पण तुम्ही प्राणायाम करताना करू शकता. सी,
आता आपण ना जवळपास एक 6-7 आसनं शिकलो, 7-8. ठीक आहे. त्या 7-8 आसनांमध्ये ना तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे. तुम्ही आसन करताय पण तुमच्यामध्ये स्थिरता नाहीये. स्थिरता तेव्हा येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही एका आसनामध्ये कमीत कमी 5 ते 10 मिनिटं बसू शकता. बरं, तुम्हाला माहिती आहे का योगाचा वर्ग का घ्यायला आली आहे मी बाय द वे? कारण योगा डे म्हणून का? मग कोण सांगेल मला? मी योगा का घ्यायला आले किंवा तुम्ही योग का शिकला पाहिजेत? काय आयडिया? लगाओ अपना दिमाग लगाओ. छान. अजून? वा वा, मस्त. अजून कोणी? आय लाईक हिम. मस्त मस्त. खूप छान. अजून कोणाला सांगता येईल का? तुमच्या वयाचे असताना काय बोलकी होते मी, विचारू नका. बघा माझ्याकडे आता पण. अरे बोला. व्हेरी गुड. आता ऐका, योग हा विषय ना, एक तो योगा नाहीये. आपण म्हणतो योगा डे, योगा दिवस, YOGA, दॅट इज अ स्पेलिंग इन इंग्लिश. ठीक आहे, पण तो योगा नाहीये, दॅट इज अ योग. योग ही आपल्या भारताची संस्कृती आहे. ही आपली जुनी संस्कृती आहे. ही आपली हडप्पियन संस्कृती आहे. लक्षात ठेवा, आपला इतिहास आहे हा. साधं एक्झाम्पल आहे, आता वारी चालू आहे ना, बरोबर की नाही? वारी माहिती आहे ना सगळ्यांना? हा, मला सांगा, ते वारकरी एवढे फिट का असतात बरं? वयाचे 80-80 वर्ष. आजोबा लोक तुम्ही बघितलेत कधी आजारी पडताना वगैरे असे की म्हणतो अरे माझी पाठ दुखते? नाही ना? का? अरे ते केवढं चालतात. त्यांनी तो योग आत्मसात केलाय. त्यांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, विचारांमध्ये, आचारांमध्ये योग आहे. योग हा काय असतो रे? योग तुम्हाला काय वाटतं? तुमचं शरीर फक्त तंदुरुस्त करण्यासाठी? आता तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला असं वाटतं की आधी शरीर बनवायचं. पण एक खरं सांगू का, तुमच्या वयाचे असताना संत ज्ञानेश्वरांनी गोष्टी पुढे नेल्या होत्या, ध्यान केलं होतं, धारणा केली होती, गोष्टी शिकल्या होत्या आणि नंतर समाधी प्राप्त केली होती त्यांनी. विचार करा, तेव्हा जर ते करू शकतात तर तुम्ही आत्ताच्या आधुनिक काळामधली मुलं स्वतःच्या मनावर नियंत्रण नाही आणू शकत? आणू शकता की नाही? योग हा दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणारा विषय आहे. योग हा मनातून शरीराकडे जाणारा विषय. आत्म्यातून शरीराकडे जायचं, शरीरातून आत्म्याकडे कधी नसतं जायचं. जेव्हा तुमचं मन शांत होतं, चित्त शांत होतं, हेल्दी होता ना, तुम्ही आतून हॅपी असता, तेव्हा तुमचं शरीर आपोआप सुदृढ व्हायला लागतं. खूप छान, एकदम छान. कुठले डॉक्टर, कुठल्या गोळ्या, औषधं, काहीच गरज नाही. नेव्हर, कधीच नाही. त्यामुळे योग हा नेहमी असं लक्षात ठेवायचं, हो की नाही? तुझं नाव काय? ओम. नावातच बघा त्याच्या योग आहे. ओम नाव आहे त्याचं. ब्रह्मांड आहे तो स्वतः एक, पण त्याला त्याच्या नावाची ताकद कळेल तेव्हा ना. तुमच्या प्रत्येकाच्या नावामध्ये एक ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि ती नैसर्गिकरित्या येते बरं का. जेव्हा तुम्ही योग करताना तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, मला माझं मन सुदृढ करायचं, मला माझे इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय सांगा मला. चला, 5 इंद्रिय कुठली आहेत आपल्या शरीराची? 5 सेन्सेस ऑफ ऑर्गन्स. डोळे, जीभ. पंच इंद्रिय काय असतात? पंचज्ञानेंद्रिय, ज्या गोष्टीतून आपण ज्ञान घेतो. आता ज्ञान कुठून येतं? मी आज इथे आले, मी तुम्हाला शिकवलं, तुम्हाला ज्ञान कुठून मिळालं? बघितलं ना तुम्ही? डोळे, त्वचा, हे तर इंद्रियांचं झालं. पण तुमचा सभोवताल जसा असतो ना, तसं तुम्ही ज्ञान घेता. तुम्ही तुमचा सभोवताल, सराउंडिंग्स, माझे हे 4 मित्र, माझी आई, माझे बाबा, माझा सभोवताल. पण तो सभोवताल चांगला असला पाहिजे. तुमची संगत पण तेवढीच चांगली असली पाहिजे. तेव्हा तुमची जी पंचज्ञानेंद्रिय जी आहेत ना, ती तसं ज्ञान घेतात. आणि मग ते ज्ञान ना तुमचं एक मन तयार करतं आतून. मला रडू येतंय, मला हसू येतंय,
मला जखम झाली, मला दुःख होतंय. मन नावाचा असा कुठलाच प्रकार नसतो आपल्यामध्ये, फक्त आत्मा असतो. एक आत्मा स्वरूप असतं. आत्मस्वरूप एक प्रबळ इच्छा असते आणि ती परमेश्वर रूप असते. लक्षात ठेवायचं. आणि त्या आत्म्याला मन कळत नाही हो, त्या आत्म्याला फक्त ईश्वर कळतो, फक्त योग कळतो. योग हा आत्म्याचा विषय आणि योग हा ग्रंथांमध्ये लिहिलाय. मनाचा विषय का लिहिलाय माहितीये? कारण मनावर ताबा मिळवण्यासाठी मनाचा विषय. जेव्हा तुमच्या कान, नाक, डोळे, जीभ ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल येईल ना, आता तुम्ही म्हणाल की मला हे खायचंय, ऑलरेडी तुम्ही 4 वेळा वडापाव खाल्लाय, तुम्हाला परत 5व्यांदा वडापाव खायचाय, तुम्हाला माहिती तुमचं पोट दुखू शकतं राईट, तरी पण तुम्हाला तोच वडापाव खायचा आहे. कंट्रोल करणार की नाही? मग तुम्ही कंट्रोल करायचं नाही. नाही बाबा 4 खाल्लेत मी, बाद झाले, उद्या बघू आपण. ठीक आहे. कोणी किती काही बोललं, तुम्हाला जर ते बरोबर वाटलं तरच ते करायचं, नाहीतर करायचं. चुकीच्या गोष्टींना कधीच फोर्सफुली हो म्हणायचं. व्हेरी गुड. जर तुम्हाला वाटलं, आतून वाटायला पाहिजे. असं जर वाटत राहिलं ना, हे नाही यार मी बरोबर करतोय का नाही, असं ड्युअल उत्तर यायला लागलं ना द्वंद्वामध्ये, नाही करायचं, म्हणायचं मला नाही करायचं, निघून जायचं तिथून. आपली जी प्रबळ इच्छा असते ना, इच्छाशक्ती, ती आतून असते, इथून, तिथून काम करायचं. योग हा आतून मनाचा विषय. त्यामुळे नेहमी तुम्ही जेव्हा कार्यरत राहाल, जेव्हा काम कराल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, स्वतःला म्हणायचं मी आतून स्ट्रॉंग आहे, मी आतून खूप मोटिवेटेड आहे, मी खूप ग्राउंडेड आहे, डाऊन टू अर्थ आहे, मी खूप सद्गुणी आहे, माझ्यावर खूप परोपकार आहे, देव माझ्या नेहमी सोबत आहे ना. असं म्हणायचं ना, एवढंच होतं. बाद झालं, ताईला ज्ञान लागले. तर चला आपण ना आता जरा थोडंसं प्राणायाम करूयात. आता योग, मनावर कंट्रोल आणण्यासाठी एक गंमत करायची. श्वास, आपल्या श्वासावर काम करायचं. श्वास, नाकाने श्वास भरा बरा, सोडा. आता एक गंमत, आता ना एकदम फास्ट श्वास भरायचा. बघा कसा, रॅपिड फायर ब्रीदिंग म्हणतात त्याला. ऐकून घ्या कसं करायचं. एकदम कंटिन्युअस श्वास भरा, सोडून द्या, डोळे बंद करा. भरा श्वास, थोडा श्वास, छाती आणि नाक. भरा श्वास, थोडा श्वास, भरत राहा, सोडत राहा, करा कंटिन्यू. रिलॅक्स. दम लागला? लागला ना? डोंगर चढायला गेला होता तुम्ही आता? टेकडी चढलीत का? पाय चालवलेत का? तरी पण दम लागला. किती ताकद आहे आपल्या श्वासामध्ये, किती ताकद आहे हा. विचार करा, तुम्ही जर हे श्वसन रोज केलं, असं दीर्घ श्वसन, आपण काय करतो ते बघताना श्वास भरतो सोडतो, नॉर्मल, आपलं लक्षच नसतं श्वासाकडे, नसताना लक्ष. श्वास भरताना सोडताना लक्ष द्यायचं स्वतःकडे. आपण असं कसं ऐकतो, अरे मॅडम काय बोलत होत्या, अरे तो काय बोलत होता कोणाशी, तेवढं आतमध्ये लक्ष द्यायचं स्वतःकडे. आता ना असं मी जे फास्ट ब्रीदिंग सांगितलं ना, तसं नाही करायचं तुम्ही. मी सांगते तसं रोज ब्रीदिंग करायचं. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचा, असं करायचं. करा. श्वास भरा, सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता मी हात का वरती घेतले बरं, तुम्हाला कळायला पाहिजे लॉजिक. तुम्ही आजकालची मुलं, तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील, मला माहिती आहे. त्यामुळे ताई सगळे लॉजिक सांगणार तुम्हाला. जेव्हा तुम्ही हात वरती घेता ना, तुमचा रक्तपुरवठा जो आहे ना, श्वास भरताना सोडताना सलग तुमच्या दोन्ही फुफ्फुसांच्या मधून जातो आणि तुमचं हृदय आणि तुमची फुफ्फुस ताकदवर होतात. लंग्स, लंग्स माहिती आहेत? 2 लंग्स आहेत ना आपल्याला, आहेत ना, दोन्ही लंग्स स्ट्रॉंग होतात. हे रोज करायचं. ठीक आहे, रोज म्हणजे रोज करणार ना, ताई सांगितलं असं करणार ना, रोज स्वतःसाठी करणार ना. फक्त 10 वेळा करायचं, बाद झालं. 10 वेळा खूप झालं. हा, थोडासा अजून एक गोष्ट, अभ्यास करायचा. अभ्यास कसा असतो,
श्वास भरताना सोडताना ना एक आवाज येईल तुम्हाला. श्वास भरा, श्वास सोडून द्या. ऑब्झर्व करा, आवाज ऑब्झर्व करा स्वतः श्वासाचा. परत श्वास भरा, श्वास सोडून द्या. श्वास भरा, मी प्रश्न विचारणाऱ्या, श्वास सोडून द्या. रिलॅक्स. मला कोणी सांगेल का श्वास भरताना काय आवाज येत होता? माझा ऐका, ऑब्झर्व करा आणि मग मला सांगा. मोठ्यांमधल्यांनी कोणी सांगितलं तरी चालेल. श्वास भरताना काय आवाज येत होता? स. श्वास सोडा बरं. म. स. म नाही, हम असा आवाज येत होता. सो हम. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा ना जन्माला येतो ना, आपण एवढेच असतो छोटेसे, तेव्हापासून हा मंत्र आपल्या शरीराच्या आतमध्येच असतो. देव तुमच्या आतमध्येच आहे, याचं तुम्हाला मिळालं का? प्रूफ मिळाला का सगळ्यांना आता? देव तर तुमच्या आतमध्येच आहे. देव तुमच्या आतमध्येच आहे, तुम्हाला कळालं पाहिजे फक्त. सो हम. फक्त आतमधून ऑब्झर्व करायचं. करता 5 वेळा ते 6 वेळा ऑब्झर्व करा. भरा श्वास, ऑब्झर्व करा प्रामाणिकपणे. तुम्हाला स्वतः जाणवेल. जेव्हा डोळे उघडाल ना तुम्ही, तुम्हाला इतकं छान वाटेल. भरा श्वास, सोडून द्या. भरा 5 वेळा श्वास भरा, 5 वेळा श्वास सोडून द्या. दीर्घ. श्वास सोडताना कंट्रोल करायची पूर्ण छाती. हळूहळू श्वास सोडायचा. तुमच्या कानांना तो आवाज ऐकायला जाऊ देत. एवढं लक्ष द्या जे तुम्ही कधीच दिलं नाही आतापर्यंत. कॉन्सन्ट्रेट. रिलॅक्स. दमलात ना सगळे? झालं. बघा झोप पण आली की नाही? छान छान वाटतं ना, एकदम फ्रेश फ्रेश. कसं वाटतं तुला? मोठा आहेस ना तू थोडासा. सांग तुला कसं वाटलं, तुझा अनुभव सांग. श्वास घेताना आणि सोडताना एवढं लक्ष तू कधी दिलं होतंस? सांग स्वतःकडे. इथून पुढे लक्ष द्या स्वतःकडे. तुम्ही भारताचं भविष्य आहात, मे बी जगाचंच पूर्ण. तुम्ही भरपूर काही करू शकता तुमच्या या लहान वयातच तुम्ही स्वतःवर लक्ष दिलं तर. हात जोडा आता. प्रार्थना ऐकायची हा, फक्त डोळे बंद करायचे. ठीक आहे, चला माझ्या मागून म्हणाच प्रार्थना. छान वाटेल तुम्हाला सगळ्यांना. ओम सहनार्ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम भूर्भुवः स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव
बंधनात् मृत्योर्मोक्षीय मामृतात् ओम शांति शांति शांति। गुरुदेव दत्त। श्री हरि कृष्णार्पणमस्तु। हरिओम तत्सत। हरिओम तत्सत म्हणजे तुम्ही जे काही आत्ता केलं त्याचा अर्ध श्रेय तुम्ही देवाला दिलं. तुम्ही स्वतःहून काहीही शिकत नाही, भगवंताच्या कृपेने तुम्ही जे काही शिकता ते शिकता. आता हाताचे असे मस्त हात एकमेकांवर घासायचे आणि डोळ्यांवरती लावायचे, डोळे उघडायचे. आता जमिनीला नमस्कार करायचा. तुम्ही जमिनीवरती करता की नाही, मग भूमी मातेला नमस्कार करायचा, मग मागे यायचं. चला, टुडे सेशन ओव्हर. थँक्यू. नमस्ते. समोर लक्ष द्यायचं. नका करू नका, तुम्ही थकलाय सगळे, करू नका अजिबात. आणि ताडासन असं टाच वरती उचलायची, खाली सोडून द्यायची. 1 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये 1 2 1 2 हे करायचं. ठीक आहे. पायाला जास्त मुंग्या यायला लागल्या, पाय ना इथून लॉक करायचा असा, इथून लॉक करायचा असा. आणि हा जो मधला भाग आहे ना पायाचा, इथे इथे प्रेशर पॉइंट्सला क्लिक करायचं. ठीक आहे. आणि पाय असा घासायचा, घासत राहायचा फक्त असा हाताने, इथे दाबायचा आणि घासत राहायचं. लक्षात ठेवायचं. अजून अंगठ्याच्या बोटाचं जर तुम्ही इथे जरी प्रेस केलं, इथे वरच्या बाजूला, तरी पायाला येणारा मुंग्या लगेच थांबतात. काही वेळ लागेल, 20 सेकंद 10 सेकंद थांबून जातात. ठीक आहे. पण पायाला मुंग्या येणं एवढ्या वेळात चांगलं नाही. आधीच सांगते तुला. अजून काही प्रश्न कोणाला? हा बोला. ओके, मी तुला आता सांगते कसं असतं ना. प्रत्येकाच्या आपल्या लंग्सच्या कपॅसिटीवर ते डिपेंड असतं. आपली लंग्स कपॅसिटी जास्त आहे ना, ते त्यांच्या लंग्स कपॅसिटीवरती डिपेंड असतं. ज्या पद्धतीने ते श्वास घेतात त्यांची ती श्वसन प्रक्रियाच ती आहे. त्यांची लंग्सची कपॅसिटी त्यावर डिपेंड करते. लंग्सच्या कपॅसिटीवर त्यांचं श्वसन डिपेंड करतं. आपली लंग कपॅसिटी खूप आहे, आपण भरपूर श्वास भरू शकतो, म्हणून आपण भरपूर मोठा श्वास भरायचा. प्राणी फक्त एकाच वेने श्वास भरू शकतात, आपण 3 वेने श्वास भरतो. पोटाने, छातीने, खांद्याने. श्वास भरताना जेव्हा आपण पोटाने श्वास घेतो ना, मोस्टली लोक झोपतात तेव्हा पोटाने श्वास भरतात. जेव्हा आपण थकतो तेव्हा, जेव्हा आपण खूप थकतो ना तेव्हा खांदे उडवतो. असं 3 प्रकारे श्वास हा मनुष्य घेऊ शकतो. पण आपलं खरं ब्रीदिंग हे डायफ्राम ब्रीदिंग असतं. छातीने श्वास, पोटाचं काम काय? डायजेशन. छातीचं काम काय? श्वास भरणं, श्वास सोडणं. अजून काही? ओके, तुला लवकर जर दम लागत असेल, पण कुठल्या वे मध्ये, म्हणजे काय करत असताना? फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी सांग. खेळत असताना तर तुला तुझी लंग कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे, मग प्राणायाम करायचे कंपल्सरी. आणि सूर्यनमस्कार मध्ये हनुमान दंड केले तरी चालते. अजून एकाचा कोणाचा तरी प्रश्न गेली मी. बोल, काय म्हणतोय? अरे काय मोठा प्रश्न केला याने, मला आवडलं बाबा. खूप मोठा प्रश्न आहे तुझ्यासाठी. मनशांती, चित्त स्थिर करायचंय. मी मगाशी एक उत्तर दिलं. हा, ओंकाराचा जप कर आणि दीर्घ श्वसन कर रोज. 1 महिना कर आणि येऊन फीडबॅक सांग. 1 महिना रोज. सकाळी उठलास की 11 वेळा ओंकार, रात्री झोपताना 6 वेळा ओंकार कंपल्सरी. आणि भ्रामरी करायची. भ्रामरी, सॉरी मी सांगितले नाही, जे ओव्हर थिंकर आहेत, खूप जास्त विचार येतात, टेन्शन येतं, मोठ्यांनी पण ऐका. नॉर्मल सिटिंग मध्ये बसायचं, कुठल्याही सिटिंग मध्ये बसू शकता. मी आता वज्रासनात बसून दाखवतेय. ठीक आहे. क्षणमुखी मुद्रा करायची. योगाच्या ग्रंथांमध्ये, हठयोगाच्या जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये क्षणमुखी मुद्रा सांगितली आहे. पण तुम्ही क्षणमुखी मुद्रा असं नाव लक्षात ठेवू नका. तुम्ही सिंपल
आयडिया समजून घ्या. ठीक आहे. ही 2 जी बोटं आहेत ना ती अशी लॉक करायची, मध्यमा आणि अनामिका इथे अलगद. जास्त डोळे दाबायचे नाही. पहिलं बोट इथे डोळ्यांच्या वरती असं, अशा पद्धती. ठीक आहे. चेहऱ्याचे द्वार असतात ते बंद करायचे आणि कान बंद करायचे. इथून अलगद लावला तरी हात चालेल. लेन्स लावले असतील, चष्मा असेल, चष्मा काढून करायचं सगळं. झोप शांत येईल तुला. ओव्हर थिंकर असतील तर झोप कमी होईल तुझी. झोप कमी होते ना तुझी, ओव्हर थिंकिंग वाढलंय. कंपल्सरी हे करायचं, भ्रामरी करायची. हे आवाजात ओव्हर थिंक केलं तर मग माझ्या आवाजात का करायचं? मग तू ओव्हर थिंक करू नको रे, काही होत नाही. एक तर होतं नाही तर नाही होत, एवढ्या 2च गोष्टी होतात आयुष्यात. रिलॅक्स राहायचं, भ्रामरी करायची. याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अभ्यासात लक्ष राहतं, झोप चांगली येते, तुमचं डोकं छान राहतं, केस सुंदर होतात, त्वचा सुंदर होते, डोळे छान राहतात, मन तर शांत राहतं. मुलांसाठी ओंकार, भ्रामरी आणि दीर्घ श्वसन आणि सूर्यनमस्कार पुरेपूर व्यायाम आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सर्वांनी प्रतिज्ञेसाठी आपल्या आपल्या जागेवरती उठून उभं राहायचंय. सर्वांनी आपल्या जागेवरती उठून उभं राहायचंय. एकदम ताठ उभं राहायचंय, पाठीचा कणा ताठ. आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. मी जे म्हणेन ते माझ्या पाठी रिपीट करायचं आहे. मी शांत 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 आहे. मी बलवान 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 आहे. मी सतत आनंदी असतो. 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 मी नेहमी दुसऱ्यांची मदत करतो. 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 मी एक चांगला मित्र आहे. 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 मला मदत करणाऱ्या मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी आभार मानतो. मला मदत करणाऱ्या सर्वांचे मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी आभार मानतो. मला मदत करणाऱ्या सर्वांचे मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी आभार मानतो. योग मला आनंद देतो. 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 एक वसुंधरा एक वसुंधरा आणि सर्वांचे आरोग्य आणि सर्वांचे आरोग्य हा माझा संकल्प आहे. हा माझा संकल्प आहे. एक वसुंधरा एक वसुंधरा आणि सर्वांचे आरोग्य आणि सर्वांचे आरोग्य हा माझा संकल्प आहे. हा माझा संकल्प आहे. एक वसुंधरा एक वसुंधरा आणि सर्वांचे आरोग्य आणि सर्वांचे आरोग्य हा माझा संकल्प आहे. हा माझा संकल्प आहे. धन्यवाद. हात खाली घ्यायचा आहे. आज इंटरनॅशनल योग डे. व्यासपीठावरील उपस्थित दोन्ही मान्यवर माझ्यासाठी हे मान्यवरच आहेत. कारण मी आज तुमच्या दोघींच्या रूपात इतक्या जवळून पहिल्यांदा योग अनुभवलाय. मुळात योग डे म्हणजे मी योगा डे म्हणणार होते, पण ते योगा नाही असं मगाशी काय ना ताईंनी सांगितलेलं आहे, तर तो मी आजपासून योगच म्हणणार आहे त्याला. मी काही गोष्टी सर्च करत होते की जेव्हा आपल्या संस्थेमध्ये इतकी मोठी ॲक्टिव्हिटी आजच्या दिवशी घडणार आहे,
सर्च करत होते तेव्हा अचंबित होणाऱ्या काही गोष्टी माझ्या नजरेस पडल्या. म्हणजे हिस्ट्री मी बघत होते की हा योग कधीपासून आला आहे, आपली संस्कृती काय आहे. मला हे सगळं कबूल करताना, मला ही माहिती नव्हती, हे कबूल करताना मला थोडं अपराधासारखंही वाटत होतं, थोडंसं लाजही वाटत होती की या इतक्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत माहीत कशा नव्हत्या. पण आजचा तो सूर्य उगवलाय आणि माझ्या डोळ्यासमोरचा अंधार बाजूला झालाय. मी तुम्हा दोघींना प्रत्यक्ष त्या फील्डमध्ये काम करताना बघतीये. ही आपल्या संस्कृतीची जी मुळं आहेत ना, ज्या गोष्टींनी धरून ठेवलेली आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या गोष्टींपैकी हा एक आहे जो योग आहे. योगाला जी परंपरा आहे ती 5,000 वर्षाची परंपरा आहे. आणि योग म्हणजे कुठलाही धर्म नाही, योग म्हणजे कुठलाही पंथ नाही, योग ही जीवनशैली आहे. तुम्ही कसं जगावं, कसं राहावं, स्वतःला कसं विकसित करावं, सांभाळावं, हे सगळं योग सांगत असतं. मला सुद्धा ह्या गोष्टी नव्याने कळतायत आज. हेही नसे थोडं की आज माझा सूर्योदय झाला, इथून पुढे बदल दिसतील माझ्यामध्येही. पण मला असं वाटतं की जे मला आज नव्याने कळालंय ते तुमच्यापर्यंतही आज नव्यानेच पोहोचलं असणार आहे. कारण आम्ही फक्त ॲक्टिव्हिटी घ्यायचो इंटरनॅशनल डेला आणि संपायचं. पण इतकं डीपली जाऊन आज पहिल्यांदा इथे हा सगळा इव्हेंट आज घडलेला आहे. तुम्ही सहमत आहात माझ्या या मताशी की आज पहिल्यांदा आपण एवढं सगळं डीपली समजावून घेतलेलं आहे ते बरोबर आहे? येस येस. त्यासाठी मी सगळ्यात आधी मंगलमचे आभार मानेन. थँक्यू महेश सर. ह्या मुलांसाठी जे जे आवश्यक आहे, जे जे महत्त्वाचं आहे ते या मुलांच्या बाबतीत घडायलाच हवंय, त्यांना त्या गोष्टी मिळायलाच हव्या. हा जो आमचा विचार आहे त्याच्याशी तुम्ही कायम सहमत असता. तुम्ही माई परिवाराचा भाग आहात खूप आधीपासून आणि या मुलांसाठी तुम्ही ही ॲक्टिव्हिटी आज घडवून आणलेली आहे. त्यासाठी मंगलमचे आणि तुमचे मनापासून खूप 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 आभार. आता ह्या ज्या दोन मान्यवर व्यक्ती इथे, ज्या दोन आपल्या ताई इथे बसलेल्या आहेत, हर्षाताई आणि कायनाताई. कायनाच ना गं का कोमल म्हणू? योग कन्याच म्हणते. तर आज यांनी आपल्याला जे सांगितलंय, आपल्याला जे शिकवलंय, जे नवीन एक दार आपल्यासाठी उघडं करून दिलंय स्वतःकडे बघण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी, त्यावर पडदा पडू द्यायचा नाहीये. आणि मी तुम्हा दोघींनाही विनंती करेन की जसा तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्हाला शक्य असेल, येत चला. कारण मला हे फक्त आजच्या दिवशी नाही घडवून आणायचं. सातत्य मगाशी तुम्ही बोलत होता, आमच्यात सातत्य राखण्यासाठी ना तुमची थोडीशी मदत लागणार आहे. एकदा जर का ह्या मुलांना सवय लागली नाही तर ही या मुलांची सुद्धा जीवनशैली बनेल आणि आपल्याला तेच करायचंय. मग तिथून पुढे जे नवीन दूध येईल त्याचं आपोआप विरजन लागत राहील. आता जे तुम्ही आपण काय आणतो, जामून आणतो ना, विरजन लावताना जामून म्हणतात ना, ती जामून रूपी आज सुरुवात झाली आहे. आता दही मस्त विरजणार आहे. पण ही सगळी प्रक्रिया सतत चालत राहावी ना, म्हणून तुमची मदत आम्हाला लागणार आहे दोघींचीही. आणि जसं तुम्हाला शक्य होईल, जसं तुम्हाला जमेल, प्लीज तुम्ही तुमच्या वेळा कळवत राहा. म्हणजे मला मुलांसाठी पुन्हा पुन्हा हे ऑर्गनाईज करता येईल, पुन्हा पुन्हा हे आपल्याबाबत आपण हे कार्यक्रम घेत राहू. तुमच्या दोघींचीही मी सप्तसिंधूची अध्यक्षा या नात्याने, इथली प्रमुख या नात्याने खूप 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 आभार मानते. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघींचे. तुम्ही दोघींनी आज वेळ काढलाय. कसं असतं मी तुम्हाला गंमत सांगते की माईंवर खूप लोकांचा जीव आहे. माईंवर खूप लोक प्रेम करतात. माईंच्या मुलांसाठी, माईंच्या परिवारासाठी खूप जणांना काही ना काही करायचं असतं, आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असतं, आपला वेळ द्यायचा असतो. पण आम्ही तुमच्यासमोर का तुम्हाला नमस्कार करतो, का तुमचे आभार मानतो, ते तुमच्या ज्ञानासाठी आहे. तुमचं माईंडवर प्रेम आहे हा वेगळा भाग, तुमची इच्छा आहे हा वेगळा भाग, पण तुमचं स्किल, तुमचं ज्ञान आणि तुमचा वेळ
जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आजच्या काळात, जो तुम्ही देताय ना, त्यासाठी मी आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने तुमचे आभार मानते. आणि माझा सर्व कर्मचारी वर्ग जो इथे उपस्थित आहे आणि उपस्थित नाही, त्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत. कारण मुलांच्या आधी ते तयार असतात. मुलांसाठी हे करायचे का, हो ताई हे करूया, हो ताई ते करूया. मला नाही ऐकायलाच मिळत नाही. आणि ज्याची जी जबाबदारी आहे ना, रात्र पूर्ण सरून जाईपर्यंतही ते इथेच असतात आणि पहाट व्हायच्या आधीही ते इथेच असतात. त्यांच्याशिवाय अशा पद्धतीचे इव्हेंट घडवून आणणं शक्य नाही. त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार. महेश सर, तुमच्या सगळ्या टीमचेही मी आभार मानायला हवेत. तुमच्या पूर्ण टीमचे आभार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे 6 वर्षापासून 18 वर्ष किंवा त्याही पुढची जी मुलं आत्ता इथे आहेत, त्या सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी होता. आणि तुमच्या सहभागातून हा इव्हेंट, आजचा हा कार्यक्रम हा पूर्ण झालाय. त्यामुळे स्वतःसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. या इव्हेंटसाठी ज्यांनी तयारी केली ते आपल्या इव्हेंट समितीचे, जी समिती आहे आपली, मग आपला प्रतीक दादा असू दे, प्रदीप दादा असू दे, जी इव्हन मागची 10वी 11वीची मुलं, 12वीची मुलं, कॉलेजला जाणारी मुलं, ह्या सगळ्यांनी प्रचंड काम केलेलं आहे, धावपळ केलेली आहे. त्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला नीटनेटकं करता आलेलं आहे. कारण 100 मुलांना हँडल करणं थोडंसं अवघड जातच नाही म्हटलं तरी, पण आपण सगळे एक आहोत, एका दिशेने विचार करतो आहोत, म्हणून हे सगळं शक्य होतंय. आजचं सगळं सूत्रसंचालन दिनेश सरांनी सांभाळलेलं आहे. आजचं प्रास्ताविक महेश सरांनी केलेलं आहे, त्याबद्दलही त्यांचे आभार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. धन्यवाद. त्या सर्वांचं संपूर्ण जीवन योगमय जावो या शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला जाहीर करतो.